नमस्कार, पल्लवीज किचन अँड ब्लॉग या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर तुम्ही म्हणत असाल की मी इथे काय करते, तर मी इथे आज थोडीशी रूम आवरून घेते, जेणेकरून मला आज इथं शिवरात्रीची पूजा करायची आहे, त्यामुळे मी रूम साफ करून घेते. तर तुम्ही म्हणाल ही रूम अशा अस्ताव्यस्त एवढी खराब काय, तर याचं कारण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल, त्यामुळे तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता मी थोडीशी रूम आवरून घेते आता पूजा मांडण्यासाठी, कारण इथला ह्या रूममधला सर्व पसारा हॉलमध्ये आणि किचनमध्ये ठेवलेला आहे. त्यामुळे म्हटलं आता पूजा आपण ह्याच रूममध्ये करूया, कारण तिकडे काही जागा नाही आहे पुरेशी. तुम्ही पण शिवरात्रीची पूजा केली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे आज अधिक महिन्याचा शेवटचा दिवसही होता, त्यामुळे मला कुलदेवीची ओटी भरायलासुद्धा जायचं होतं. आमच्या जवळपासच तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे, तिथेसुद्धा मला ओटी भरायला आज जायचं आहे. इतक्या दिवसापासून काही जाणं झालं नाही. ह्या बेडरूममधला सर्व जो पसारा आहे तो आम्ही हॉलमध्ये आणि किचनमध्ये असा सर्व तिकडे शिफ्ट केलेला आहे, त्यामुळे सर्व रूम रिकामी झालेली आहे. म्हटलं चला ही रूम रिकामी आहे तर इकडेच आपण पूजा वगैरे करून घेऊ, कारण समोर आणि किचन हॉलमध्ये आणि किचनमध्ये जागा नव्हती करण्यासाठी, त्याच्यामुळे मी इथेच साफ करून पूजा करून घेते. इथे बघू शकता हे अशा पद्धतीने ही रूम पूर्ण रिकामी झालेली होती आणि ह्या पद्धतीने असा इथं पसारा होता. ते मी इथे सर्व आता आवरून घेतलेलं आहे आणि आवरून झाल्यानंतर आता मला इथे महादेवाची पिंड बनवायची होती, तर मी इथे माती वगैरे सर्व घेऊन बसलेली होती आणि आता मी इथे अगोदर आता महादेवाची पिंड बनवून घेते. ह्या सर्व पसाऱ्यामुळे पूजा करू की नको करू असं माझ्या मनात चाललेलं होतं, पण मग माझ्या मनात आलं की करून घेऊया. मग त्यामुळे मी दुपारनंतरच हे सर्व आवरायला घेतलं होतं 1 वाजेनंतर. त्यामुळे मला संध्याकाळी खूप उशीर होणार होता, त्यामुळे मला पटपट आवरायचं होतं. इथं मी बेडरूमची साफसफाई केल्यानंतर लगेच आवरून घेतल्यानंतर लगेच महादेवांचं पिंड तयार करून घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता इथे महादेवाची पिंड बनवून तयार झालेली आहे. आता मी हा सर्व पसारा आवरून घेते. आता इथं संध्याकाळचा चहाचा वेळ झालेला आहे. चला आता संध्याकाळचा चहा घेऊयात. इथे मी आता चहा घेतल्यानंतर लगेच तुळजाभवानी मातेच्या मंदिरात ओटी भरण्यासाठी जाणार आहे. त्यानंतर पुन्हा तिकडून आल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता आपल्या शिवरात्रीची पूजा करून घेणार आहे. आता इथे आवरून झाल्यानंतर पुन्हा एकदा मी इथे आता तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आलेले आहे ओटी भरण्यासाठी. जास्त व्हिडिओ काही शूट करता आला आणि मला लवकर घरी यायचं होतं संध्याकाळी, त्यामुळे मी पटकन जाऊन आम्ही ओटी भरून आलेलो आहेत. इथे सर्व पूजेचं साहित्य काढून घेतलेलं होतं. आता इथे पूजेला सुरुवात झालेली होती. आता मी इथं पूजा करून घेते. कोण ही शिवरात्रीची पूजा करतं कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे हो नाही म्हणता माझी पूजा छान अशी मस्त संपन्न झालेली आहे. त्यानंतर इथे मी आरती करून घेतलेली होती. तर तुम्हाला सांगायचंच राहिलं होतं की ही रूम अशी का आहे, तर ह्या रूमचा वरचा स्लॅब पडलेला होता, त्यामुळे त्याचं काम केलेलं आहे स्लॅबचं, त्यामुळे ह्या रूमचा पसारा बाहेर काढलेला होता. खूप बऱ्याच दिवसापासून तो स्लॅब पडायला आलेला होता, तो शेवटी पडला, त्यामुळे मग आम्ही ह्या रूमचं काम करून घेतलेलं होतं. इथे मी आरती करून घेतलेली होती आणि अशा पद्धतीने माझा हा दिवस गेलेला होता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.